मित्रांनो, समोर डोंगरात एक घर दिसते बघा. त्या ठिकाणी एका आजी आजोबांची भेट घ्यायला आपण आज चाललेलो आहोत. तिथे जाऊन त्यांच्याशी प्रत्यक्ष गप्पा मारूया. बाबा, तुमचं नाव काय हो? बाबूराव कोंडेबा कोकरे. कोकरे. आजी, तुमचं काय नाव आहे? माझं नाव सायद्राबाई बाबूराव कोकरे. आजी, तुमचा जुना काळ. जुना काळ. जुन्या काळात तुम्ही सरपण वगैरे कसं आणायचं म्हटले? डोक्यावर आणायचं. कुठून आणायचं ते? ह्या वारल्या डोंगरातून. म्हणजे हा उंच डोंगर दिसतोय. हा, ह्याच्या पाठीमागून आणायचं, इथून आणायचं. याच्या पाठीमागून डोंगरावरून गवत काय करायचं? सरपण आणायचं. सरपण आणायचं. आणि काय करायचं ते? सासवडला न्यायचं. म्हणजे ह्या डोंगरातून पलीकडे ह्या नाही, बघा, ह्या माळाने ह्या वर चढायचं, ह्या शिडीतून पडेल जायचं. समोरची जी खिंड दिसते हा. तिथून चालत जायचं. हा, चालत जायचं. चालत चालत. आणि ते सरपण तुम्ही सासवडल्यावर काय करायचा? आपलं इकायचं. कुठं काय साखर बुकणी, कुठं काय लागल आपल्याला घरात, हळद मीठ आपलं आणायचं. ते आलं काय यायचं, 20 रुपये 15 रुपये, त्यात काय आपलं येईल ते थोडं थोडं आणायचं. आता हे दररोज तुमचं होतं का असं? दररोज 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 जायचं. दररोज जायचं. दररोज जायचं. मोळ्या आणायच्या, हा. बांधायच्या. यंदा गेलो पार खाली सप्याक. मग त्यावेळेची परिस्थिती आणि आताची परिस्थिती, आताची परीक्षा आहे वायजा आता. आता चांगले आहे म्हणा त्या मानाने. हा, चांगले. मग त्या मानाने जुना काळ चांगला होता का आताचा काळ चांगला आहे? अहो, जुना काळ चांगला होता. मग आताचा काळ हे काय, किती कमावलं तरी पुरतच नाही. पुरतच नाही. हा. किती कमवा. पहिलं तर एका 10 रुपयाचं येत नव्हतं हे. हा हा. आता हे समोर वर कोण आहेत? हे मुलं. मग एक नातू एक लेक हे. हे तुमचे का? हा, हा. ते राहायला कुठं असतात? हे पिरगुटला, नातू पिरगुटला आहे. हा. आणि हे मुलगा इथे आपलं गाडी येऊन जाऊन करतो. येऊन जाऊन घरी गुरं ढोर. आता इकडे चालू थोडस. हा रस्ता आहे सध्या. आता ह्या रस्त्याने माणसाला सहज आता चालता येणार नाही. नाही ना चालाय येत. मग जुन्या काळात तुम्ही पाणी वगैरे कसं आणायचं? पाणी आता काय करायचं, तसंच आणायचं. कोण पडतंय कोण जडतंय तसंच आपलं हे चालत कुठून राहायचं. पाणी आणायचं? तुम्हाला पाण्याची सोय का होती? पाणी खाली या गावाच्या खाली विहीर आहे, तिथून आणायचं. ह्या डोंगराची तर खाली विहीर आहे का? हा, या इथं खाली. हा, हा. तिथून तिथून पाणी. पाणी आता आणायचं. ही टाकी झाली नाही तर अजून तिथूनच पाणी आणत होतो आम्ही. आता ही 2 वर्ष झाली टाकी झाली नाही तर अजून तिथूनच पाणी आणत होतो. आणि पाणी आणताना म्हणजे कसं, हांडे वगैरे का कावड होती? गडी माणसं कावड आणायची. आम्ही हांडा आणायचो. मोठा हांडा असला तर एकच आणायचा, बारका असला तर 2 आणायचं. मग म्हणजे दररोज तुम्हाला दररोज दोन. एवढ्या मोठ्या कुटुंबाला पाणी किती लागायचं? अहो, लय पाणी. एका दिवशी 4 खेपा 5 खेपा व्हायच्या. नुसतं पाणीच वाद बसायचं. मग आणि असं आहे. म्हणजे दिवस तुमचा स्वयंपाक पाण्यातच दिवस जायची वेळ झाली. पाण्यातच दिवस काय स्वयंपाका घरी राहायचे तर काय पाण्याला राहायची दररोजच. दररोज. आता मात्र पाणी सोयीत आहे. आता झाली सोयी तर पाण्याची. आता ह्या इथं आता बघा समोर ह्या डोंगरामध्ये बऱ्यापैकी हे झालेले असं बघा. खरं असं हे सुटलं. काय झाले ते नक्की? ते वरणी पाणी हे झालं ना, मुरलं. हा. त्याच्यामुळं पाणी ते हे सुटलं खाली. दरड कोसळल्यासारखं झालंय हा, काय? दर्द. हा, म्हणजे डोंगराचा हा भाग खाली आलाय का सगळा? हे तिथून बाग खाली इथं आलाय पार. म्हणजे इथं ह्या घराच्या तिथं कोपरे अहो, या घराच्या इथं झाड होतं मोठं, इथं हिर आहे मोठी. हा ते झाड जर नसतं तर या घरावर आलं असतं. हा हा. हे घर राहिलंच नसतं. पण तिथं हिर आहे, उभर आहे, त्याच्यात ते अडकलं सगळं. अडकलं सगळं. त्यामुळे इकडे खाली काय आलं नाही. इकडं आलं नाही ना, तर इकडे जर आलं असतं हे घर राहत नव्हतं. मग परिस्थिती अशी भयानकच येत आता. हा, मग आता काय करायचं, त्याला हायच परिस्थिती आमची तशीच चालली. बापरे, अवघड विषय. आजी लय मोठ्या दरी आहे तिकडे, लय मोठी दरी. आता ही केवढी दरी आहे. म्हणजे खरंच तुमचं हे जर तुम्ही राहता या दुर्गम भागात, म्हणजे ऐकून सुद्धा खूप वाईट वाटतंय. वाटतंयच. लोक चट पडतात. कारण तुम्ही तसं आज 70-75 वर्ष झाले इथं राहतोय आम्ही. आम्ही फक्त आज मी एक दिवस आलोय तरी मला नाकी नवाला एवढं अंतर चालायला. मग आता काय, आम्ही आणि रोज तुमच्या डोक्यावर सगळं हांडे न्यायचं, पाणी आणायचं, दळणं न्यायची. दळून बी अजून बी खालूनच दळून आणतोय आम्ही. अजून पण सगळं अजून बी त्या गावातून दळून आणतोय. हिथं गिरणी बंद झाल्या तर सासवडवरणी आणायचं. मग विषय खूप अवघड आहे इथं. लय अवघड आहे लय. आणि आता तर चाला येत नाही. इथून पाय तिकडे जातोय, पडतय का काय होतंय. काठी हातात घ्यायची आणि मग चालायचं. आजी खरंच म्हणजे
तुमच्यासारखी पिढी होती म्हणून इथं राहते. आमच्या इथं दुसरं कुणी इथं राहणार नाही माणूस. आता चुलीवरचा स्वयंपाक या ठिकाणी चाललाय बघा. चूल पेटवलेली आहे आणि या पातेल्यामध्ये काहीतरी शिस्त आहे. आपण त्या आजीला नंतर विचारू. बाबा नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय, कसं चाललंय? बरं चाललंय. बरं चाललंय. आता हे पावसाचं वातावरण आहे आणि तुम्ही तर गोदडी घेऊन निवांत झोपलाय. तब्येत काय म्हणते तुमची? तब्येतच बरी नाही. तब्येत बरी नाही. काय होते या? काय दाढ दुखती, हा अजून असे चक्कर आल्यागत होती. आता इथं जर तुम्ही बघितलं तर वरती बघा, इथं समोर सगळं पावसाचं पाणी आत येतंय. आता रात्रंदिवस तुम्ही राहता कसं काय इथं? बघा कसं राहतोय ती. आता काढायचा दिवस आहे का, असं काय करायचं त्याला? नाही रे, आता इथं या डोंगरात राहताना सगळ्यात जास्त अडचण काय येते तुम्हाला? अडचण एखादी असे जायला यायची. हा आता आहे काही चिकोल वाटणी, आजारी जर माणूस झाला तर गाडीवर डबल नेता येईना. हा रस्ता आहे का? काय लागलं, साखर लागली सासोडला, दळण लागलं सासोडला, काय लागलं तर सासोडला गेल्याशिवाय पर्यायच नाही. मग जायचं कशाने? जायचं का इथून चालत जायचं आणि मग इष्टीने जायचं पुढं. दररोज तसंच. दररोज तसंच. आजारी जर माणूस झालं हा ते इथून पाळणा करायचा. हा ते बारक्या मुलाचा पाळणा आहे का, हा असा पाळणा करायचा आणि पाळण्यात घालून सासवडलं न्यायचं. ही खाट ते तिथं होती. कुठं बाहेर का? तिकडच्या खुर्च्या आहेत का, हा हा त्या खुर्च्या तिथे ठिकाणी. अगं तिथे झोपायचो मी उन्हाळ्यात. हा हा तर आता एक दिवस काय झालं, की आमची म्हातारी नव्हती घरी. हा घरी नसल्यामुळे मी आपला झोपलो इथं आतमध्ये. कुठे ह्याच्यावर का? हा. आणि तो आमचा आता पोरगा होता ना हा आलता. हा गणेश गणेश, हा. तो झोपला त्या खाटावर. कुत्री होती आधी, ती कुत्री त्याच्या माग बसलं होतं. हा तर कोणाकोण ते आलं वाघ रातचं इथं वय दारापाशी. असं सांगतो. हा. त्याच्या अंगावर असे जप टाकलीवर तुमच्या मुलाची का कुत्र्याच्या? मुलाच्या. आणि पुढं? कुत्र्यामुळे ते कुत्र पळालं हा आणि मग तो उठल्यावर पळाला वाघ वर वर. ऐकल्यावर अंगावर काटा येतोय. म्हणजे प्रत्यक्ष माणसाच्या अंगावर इथं. कुत्र्यामुळे टाकली ना. हा कुत्र बसलं होतं कुत्र बसलं होतं ते माग पाय त्याला. हा ना, पण इथं दारासमोर वाघ येणं म्हणजे सोपं नाही ना. येतोय वाघन. आता तुम्ही एवढ्या दुर्गम भागात राहताय की परिस्थिती खूप भयानक आहे. लय भयान परीक्षा. आता खरं एक असा प्रश्न विचारतो की तुमच्या मुलांना मुली मिळतात का लग्नासाठी? नाही ना, याच्यामुळे मुली मिळातात डोंगरामुळे. हा मुलगा राहिलाय बिन लग्नाचा. म्हणजे मुलांना काय झाले, मुलं होत करू येत सगळे, पण तुम्ही दुर्गम भागात राहताय, इथं राहण्याची सुविधा व्यवस्थित नाहीये, त्यामुळं ही अडचण खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला असणार आहे. अहो मुलीच देईना आता कोण या काय मुलाला आमचं पाय पडायचं आलं हिंडून हिंडून. काय म्हणतात मुली मागितल्यावर? मुली हे शिक्षणवाल्या हा शिक्षण डोंगरात डोंगरात नको म्हणतात. त्यांचे 12वी 13वी पार 14वी 15वी झाली या हा मुलींची. डोंगरात म्हटलं की नकोच म्हणतात. हा. म्हणतंय डोंगरात नकोच म्हणतंय. पाहिलं तर डोंगर, दर्या, पाणी म्हणजे एवढं स्वच्छ वातावरण इथं आहे. ते पाहिल्यावर तुम्हाला कसं वाटतं? गोड वाटत, चांगलं वाटतं, आम्हाला आनंद वाटतो. आम्हाला ह्याचाच आनंद वाटतोय जनावराचा. मग आमची पोरं बाळ मध्ये विकून टाका, पण आम्हाला जनावर लागतात. आजी आज 15 ऑगस्ट आहे आणि येता सकाळी मी काय केलं, मनापासून मला तुमच्यामध्ये माझे आजी आजोबा दिसले आणि येता मी पहिल्यांदा जिलेबी घेतली खायला. म्हटलं गेल्यावर आजीचं तोंड गोड करायचं, आजोबांचं तोंड गोड करायचं. समोर हा गावातला एक मुलगा आहे, तो माझ्याबरोबर आलेला आहे. आजीना तो खास तुम्हाला जिलेबी चारणार आहे. आजी घ्या, आजोबांना पण चार रे. तुम्ही मला ज्या दिवशी फोन केला की मला एक वाक्य तुमचं असं पावलं की एका दिवसाची आपली ओळख झाली ती. एका दिवसाची. दुसऱ्या दिवशी मला तुम्ही सकाळ सकाळी फोन केला, मी तुमचा नंबर सेव्ह केलाय, बरोबर ना? हा केला. आणि एक वाक्य म्हणला तुम्हाला, तांदळाचं काहीतरी वाक्य म्हणलं. काय म्हणलं तांदळाचं तुम्हाला? इंद्रावणीचं तांदूळ घ्या म्हणले तुम्हाला खायला, आमच्या इकडची एवढी आपली पेट. म्हणजे तुम्ही मला तांदूळ देण्यासाठी खास बोलवलं. हा आजी खरंच आहे ना, मनाला एवढं भावलं माझ्या. तुमचा फोन चालू होता ना, त्यावेळेस मी स्पीकरवर फोन ठेवला होता. होय. आमच्या घरच्यांनी ऐकलं. घरची मला काय म्हटली, तुमची ओळख किती दिवसाची? म्हणलं फक्त 15-20 मिनिटं काल आजी माझ्या बरोबर गाडीत आल्या होत्या.
तेवढीच आमची ओळख आहे. असं एवढी परिस्थिती म्हणजे जुन्या लोकांमध्ये माणुसकी काय होती याचं जिवंत उदाहरण म्हणजे तुम्ही आजी. एवढ्या दुर्गम भागामध्ये तुम्ही आता आजी आजोबा दोघच राहताय. एकमेकाला जर काय अडचण आली तर तुम्ही एकमेकाची काळजी कशी घेता हो? आता काळजी घेतात तर मग काय करायचं, नाही येऊन काय करायचं, काही आता घ्यायचीच काळजी घ्यावाच लागते. आजोबांची काय काय काळजी घ्यायला लागते तुम्हाला? जेवण द्यावं लागते आणि तोंड धुयाला पाणी द्यायचं, आंघोळीला पाणी द्यायचं, उठ मानायचं, बाहेर न्यायचं अजून आणि बाहेर मग आणायचं घरी, हातरून टाकायचं, झोपा म्हणायचं, झोपाया मग द्यायचं, मग आपण शेण काढायचं, लुटून काढायचं, स्वयंपाक करायचा, कालवण आणि मग जेवायला द्यायचं, मग जेवून त्यांना जेवून देऊन मग म्हशीक जायचं, म्हशीकून घरी यायचं, म्हशी बांधायच्या, बैल बांधायची, गाया बांधायच्या, मी एकलीच. एवढं सगळं तुम्ही एकटं हँडल हा करता? एकली. जुन्या काळामध्ये एवढी जनावर होती का तुमच्याकडे? होती की जास्ती होती, 100 तवा जनावर होतं, 100. आणि तेवढे लोक कोण सांभाळायचे एवढे 100? मग तवा होती आमची लोक एकत्र, आम्ही होतो ना. हा, एकत्र आमचं- कुटुंब होतं. हा, दीर होत, जावा होते आमच्या, हा. आम्ही सगळे एकत्र होतो. आता जिथं आपली सवती राहिली आहे. आजी तुम्हाला इथं शेती किती आहे आता सध्या? आता 1 एकर असेल शेती. आणि बाबा शेतीमध्ये काय पिकतं सांगा? शेती म्हणजे काय पिकते, आता ज्वारी केली, हा. बस जर पाऊस पडला तर पिकते, नाही तर पुढे आली एवढी बांध झाली की आली काढायची तयारी. आणि भात वगैरे पिकतो का तुमच्याकडं? पाचवं पिकते थोडंफार, थोडं भात. भाताच्या थोडीशी शेती. हा. आजी किती तांदूळ होतो तुम्हाला? होत्यात की 5 कट 6 कट, कवा चांगलं आलं तर 10 बी कट होत्यात, कवा 5 बी होत्यात. मग ते नुकसान वगैरे काय होतं का हो आता सध्या? आता नुकसानचं काय नुकसान. काय, आता वाचत झालं नाही, गेलं वाळा सगळं पाणी. पाण्यामुळे वाया गेलं. वायाला गेलं, ताली पाडल्या, वाड्याची वावर येत आमची खाली. त्यामुळे ह्यावेळेस तुम्ही भात लागण केली का नाही मग? केली पण काय नाही, ती काय त्या वाटव पिकलेलं भात खाल्ल्याकडलं आहे आमचंच. हा. ते लावलेलं रोपच नाहीत. 2000चं रोप टाकलं, ते गेलं पाण्याने वाहून. जास्त पाऊस झाल्यामुळे ते वाहून गेलं. गेलं पाण्याने वाहून. आता काय नाही यंदा. आता तुम्ही एवढ्या दुर्गम भागात राहताय आजी, जर समजा अचानक एखादं पडलं, लागलं, दुखापत झाली तर कसं काय करायचं नक्की मग? मग आपलं असंच काढायचं न गोळ्या औषधं आणायची, नाही झालं तर मग उचलून नेत्यात 2-3 माणसं आपली उचलून पाठाने टाकून आपली एखादा पाळणा करायचा, हे करायचं, त्याच्यात टाकून. आता झाल्यात गाड्या, पहिल्या गाड्या नव्हत्या. तशी सास सोडलं नाही यायची. त्यावेळेचा पाऊस आणि आत्ताचा पाऊस यात काय फरक आहे हो? आताचा पाऊस साधारण त्या वेळेला लय पाऊस, मुसळधार पाऊस. हा. आताचा एवढा नाही पाऊस, पूर्वी लय पाऊस. मग काय त्यावेळेस नुकसान व्हायचं का त्या पावसाने? लय नुकसान व्हायची, गुरबा गारठायची, गुरं बसायची, माणसं बी गारठायची. आत्ताच तुमची अशी परिस्थिती आहे, मग त्यावेळेस तुमची घरं कशी होती? अशीच पाणी बिनी असंच जायचं, असंच काढायचं. म्हणजे आता जे तुमचं घर आहे इथं असंच त्यावेळेस पण? हा, असंच त्या वेळेस बी असंच. आणि बराच वेळ आजी आजोबांशी गप्पा मारल्या, खूप मनाला छान वाटलं. बाबा, तुमच्या संग बोलून खरंच खूप छान वाटलं. आजी, तुम्ही तर एवढं माझ्या आजी सारखंच माझ्या संग बोलला, खूप छान वाटलं. आता आम्ही जाणार आहे आणि परतच्या वेळेस 100% तुम्हाला भेटा येणार आहे. ये काय हा. आता आम्ही जातो घरी आमच्या. कधी आला तर आमच्या घरी या नक्की. येऊ काय? येऊ. हा, चला आजी, येऊ का? हा, थांबा की व्हायचं, का आजी? थांबा. काय? तांदूळ न्यावायचं, तांदूळ. नाही नाही आजी, तांदूळ म्हणला एवढंच नाही. नाही नाही नाही, नाही, नको नको, खरंच नको आजी. नाही अहो, द्या. न्या. आता काढल्यात, न्या बात करून का तुम्हाला आठवण येईल आमची. अहो आजी, तुम्ही म्हणला एवढंच नाही खूप आहे खरंच नाही, आजी. आता काढल्यात, घेऊन जा, काढल्यात आता. हा, देते, पिशवीत देते, काढल्यात. मग तुम्ही तांदूळ काढून ठेवल्यात होई? हा, काढून या बघा, ठेवल्यात काढून, तुमच्या करताच काढून ठेवल्यात ती. चांगली पिशवी. बघा, ही पहिलीच भेट पहिलीच भेट आणि आहे आपली. पहिल्या भेटीत आजीनी मला थोडस तांदूळ घरी खायसाठी देत आहेत. आता मी आजीला नको म्हणतोय, नाही नाही, तरी आजींचा एवढा आग्रह आहे, फक्त त्यांचा मान राखण्यासाठी मी तो तांदूळ घेतोय. हे बघा, ह्याला म्हणतात प्रेम. इकडे बघा, हा इंद्रायणी तांदूळ आहे, ओरिजिनल इंद्रायणी तांदूळ.
आणि हा आजी मला घरी आम्हाला खायलासाठी देत आहेत. आजी खरंच म्हणजे तुमचं मन एवढं मोठं आहे की मी कल्पना सुद्धा करू शकत नाही. खरंच आजी म्हणजे थोडं द्या आजी मला, अहो, द्या. थोडं दे, थोडं लय नको नको नको. नाही, थांबा, नाही, थांबा. नाही. एक मिनिट सांग सांगते काय बस बस बस. नाही नाही अहो एवढं कुठं आजी, द्या मला एवढं कोण तुम्हाला कोण बात केली आहो मग तुम्हाला आठवण येईल आजीची. नाही खरंच म्हणजे आहे ना लई पाणी नाही घालायचं, थोडं पाणी घालायचं. त्याला कळतं. एवढं तांदूळ आजीने मला दिलेत आज. आणि आजींशी बोलल्यानंतर आजोबांशी बोलल्यानंतर मला माझ्या आजी आजोबांची आठवण झाली. एवढ्या 2-2.5 किलोमीटरवर मी चालत आलो, त्यांच्या घराची परिस्थिती बघितली, त्यांचे जुने दिवस, आत्ताचे दिवस सगळे खूपच भयानक होते. अहो, पहिलं पाचटाची घरं होती. आजी तुम्हाला भेटून खरंच खूप छान वाटलं. आता परत एक बघू नंतर कधी येता येईल मला थोडा नाही, पाऊस नाही, उघडल्यावर 100% तुमच्या घरी येणार. काय आवरून यायचं. हा चला आजी येऊ का मग आम्ही आता? हा येऊ हा थांबा की मग तिथं. नाही नको आजी आता उशीर झालाय खूप. चला हा, धन्यवाद. धन्यवाद. बाबा येऊ का? चला चला चला. हा आजी चला. हा चला चला. ओके बाय. हा अहो येणार 100% तुम्हाला भेटा येणार. हा आजी जातो. हा येणार हो आजी नक्की येणार. आपण चाललोय तरी पण आजींचं आपल्यावर लक्ष आहे बघा की पुन्हा भेटायला या, कारण ही माणुसकी आहे.